टॉक टाइममध्ये पुन्हा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो. आज आपण दुर्घटनेनंतर नेमकं काय करावं या विषयावर चर्चा करतो. सर, जसं आपण बघितलं की रोड इंजुरीज बद्दल, रोड ऍक्सिडेंट बद्दल आपण बोललो, पण याच्याबरोबरच सर जे पाण्यात बुडून एखाद्याचा मृत्यू होणं किंवा बीचवर खेळायला गेलेले असतात आणि त्याच्यानंतर बुडून मृत्यू होणं असे जे प्रकार हल्ली वाढत चाललेत, तर त्या क्षणी आपण तिथे असू तर नेमकं आपण काय करावं, आपण कोणकोणत्या पहिली पावलं उचलू शकतो? नाही, आपण पाहतो बऱ्याचदा कॉलेज तरुण सहलीला गेलेले असतात बीचवर आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यातली काही मुलं मृत्युमुखी पडतात. बऱ्याचदा कोळी आणि आजूबाजूची लोक वाचवायचा प्रयत्न करतात, पण व्यवस्थित CPRचं नॉलेज नसल्यामुळे बऱ्याच मुलांचा मृत्यू होतो. म्हणजे असं आहे की पहिले 10 मिनिटं जर आपल्या मेंदूला रक्तपुरवठा मिळाला नाही 10 मिनिटापर्यंत तर मेंदू ब्रेन डेथ होते आणि नंतर हळूहळू हृदय पण बंद पडतं. ते पहिली 10 मिनिटं क्रिटिकल किंवा गोल्डन पिरियड आहे. तर आजूबाजूच्या लोकांना नीट ज्ञान असेल कशा प्रकारे माउथ टू माउथ ब्रीदिंग द्यायचं, कशा प्रकारे CPR द्यायचं, कशा प्रकारे छातीवर भार देऊन श्वसनक्रिया चालू ठेवायची, हे प्रॉपर टेक्निकने केलं तर व्यवस्थित वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्या माणसाच्या मेंदू आणि हार्टला रक्तपुरवठा चालू राहतो आणि एक प्राण वाचू शकतात. आणि त्याच प्रकारे काही लोकांचं डेंचर असेल, कृत्रिम दात असेल तर ते बाजूला काढून ठेवणं महत्वाचं असतं. किंवा काही लोकांना टंग फॉल होतं, म्हणजे टंग टाळूला लागते झोपल्यामुळे, त्यांना कुशीला झोपवणं जेणेकरून जिभेमुळे श्वसनात अडथळा होऊ नये. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी, किंवा कधी कधी एखादा पाईपचा तुकडा कापून त्याचा एअरवे म्हणून वापर करणं, तर हे सगळं फर्स्ट एड ट्रेनिंग प्रॉपर असेल, CPR ट्रेनिंग घेतलं असेल कॉलेजमधल्या तरुणांनी, सगळ्या नागरिकांनी, तर कदाचित कित्येक लोकांचे प्राण वाचू शकतील. बरोबर आहे. आपल्याला दयानंद प्रश्न विचारतायत सोलापूरहून. दयानंद. हॅलो. हा दयानंद, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हा, मी काय म्हणलं, हॅलो, की फर्स्ट आता या अतिरेकी कारवाईनंतर, दुर्घटनेनंतर, हॅलो, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा दयानंद प्लीज. हा, तर शालेय विद्यार्थी आहेत 10वी नंतर, 12वी नंतर, आणि शिक्षक आणि शासकीय कर्मचारी ज्याने पंचायत समिती किंवा तुमचे ST ड्रायव्हर, कंडक्टर, यांना जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना जर तुम्ही फर्स्ट एडचं ट्रेनिंग दिलं तर ते लवकरात लवकर त्यांच्या पद्धतीने उपचार करू शकतील आणि घटनास्थळी येऊन कुणीही तिथं सहकार्य करू शकेल. आणि तसं त्यांना तुम्ही ऑथराईज केलंच पाहिजे ना. शासकीय कर्मचाऱ्यामुळे त्यांना कुठल्याही परत बंधन राहणार नाही किंवा पोलिसांचा ते विचारणा वगैरे जी व्हायची ती त्यांच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या ऑफिसला कळवावं की मी अशा पद्धतीने फर्स्ट एडचं ट्रेनिंग केलेलं, त्या पद्धतीने मी उपचार केलाय. बरोबर आहे दयानंद. अगदी डॉक्टरही तेच म्हणतात की शासकीय कॉलेजेस असू देत किंवा कुठलीही शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये या प्रकारचा फर्स्ट एड ट्रेनिंगची गरज आहे आणि तोच मुद्दा आता डॉक्टरांनीही मांडलेला आहे. आपण चर्चा परत पुढे नेऊया सर. जसं मी म्हणाले की पाण्यातली जी दुर्घटना आहेत त्याच्याबद्दल आपण बोललो सर, पण फ्रॅक्चर अनेक प्रकारचे होत असतात, तर त्याच्यातले मल्टिपल कॉम्प्लेक्स इंजुरी सारखा जो प्रकार होतो, तर नेमके कोणकोणते टेक्निक्स आहेत त्याच्या संदर्भातले? आता गेले 3-4 दशकांमध्ये खूपच रिसर्च झालंय जगभर आणि बऱ्याच प्रकारचे नवीन इम्प्लांट्स, याला आम्ही आतमध्ये स्क्रूज प्लेट्स जे सामान्य माणसं म्हणतात, किंवा बऱ्याच प्रकारचे नवीन टेक्निक्स, मायक्रो सर्जरीज, ऑर्थोस्कोपिक सर्जरीज, दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया, याच्यामुळे आता हिलिंगचा पिरियड कमी होत चाललाय. म्हणजे पूर्वी आपल्या लहानपणी आपण ऐकायचो की फ्रॅक्चर झालं की तो माणूस किंवा 3-4 महिने बिछाण्यात पडून असायचा, कामावर जाऊ शकायचा नाही, किंवा स्पाईनचं ऑपरेशन झालं तर माणूस 6-6 महिने बिछाण्यात झोपून असायचा. परंतु आजकाल इतकी छान टेक्निक्स झालेत, किंवा असं म्हणू शकता आपण की डॉक्टरांनाही आपल्या शरीरशास्त्रात जास्ती आकलन होत गेलेलं आहे आणि बरंचसं R&D पण झालंय. त्याच्या नवीन नवीन प्रकारच्या उपचार पद्धतींमुळे क्लोज मेथडने आम्ही फ्रॅक्चर ट्रीटमेंट करतो, जसं इंटरलॉकिंग नेलिंग, मिनिमल इंटरव्हेन्शनल प्लेटिंग, वेगवेगळ्या प्रकारचे इम्प्लांट नवीन आलेत, नवीन टेक्निक्स आलेत. त्याच्यामुळे मी असं म्हणू शकेन की फ्रॅक्चर जरी निसर्गाचं, फ्रॅक्चर जुळणं निसर्गाचं काम आहे, फ्रॅक्चर जुळायला जरी वेळ कमी आपण आज करू शकलो नाही तरी तो माणूस पुन्हा आपण ऍक्टिव्ह करण्याचं काम आम्ही लवकर करू शकतो. म्हणजे पूर्वी जे 6-6 महिने प्लास्टर लावायला लागायचे, 4-4 महिने, आज आम्ही विदाउट प्लास्टर्स त्या माणसाला आम्ही 2 आठवड्यात उभा करू शकतो. महिनाभरात माणसं कामावर जाऊ शकतात. भले फ्रॅक्चर जुळायला वेळ लागून दे, पण आम्ही अशा प्रकारे ऑपरेशन्स करून त्या माणसाला लवकरात लवकर रिहॅबिलिटेट करू शकतो. बरोबर आहे. असं नक्कीच. पण एखादा अपघात टाळण्याच्या आधी जसं आपण म्हटलं की आपण काय केलं पाहिजे, पण समज हीच नामुष्की आपल्यावर ओढवली तर तेव्हा आपल्याजवळ काय काय पाहिजे? जसं आपण म्हणालो की वेगावर तर नियंत्रण पाहिजेच आहे, हेल्मेटचा वापर आहे, पण नेमक्या काय काय गोष्टी आपल्याबरोबर कायम असल्या पाहिजेत? हे बघा, मी नेहमी सगळ्यांनाच माझ्या पेशंटना सांगतो, डायबेटिक पेशंटने आपलं मी डायबेटिक आहे म्हणून एक आयडेंटिटी कार्ड, किंवा प्रत्येकाने आपला पत्ता, जसं आजकाल तर ITOने लायसन्सवरती पत्ता, ब्लड नंबर हे आता कंपल्सरी केलं, ब्लड नंबर, ब्लड ग्रुप वगैरे, तर आपला कॉन्टॅक्ट नंबर, आपल्या जवळच्या, समजा उद्या मला काही झालं किंवा कोणाला काही झालं तर कोणाला इन्फॉर्म करावा, कोणाच्या जवळपासच्या लोकांना कॉन्टॅक्ट नंबर, नंतर
आपल्याबरोबर आपला ब्लड ग्रुप काय असेल त्याची माहिती, किंवा एखादा आजार आहे का, किंवा एखाद्या गोळीचं काही रिॲक्शन आहे का, किंवा कोणत्या गोळ्या चालू आहेत का हार्टच्या वगैरे, हे सगळं प्रत्येकाने आपल्या जवळ बाळगावं नेहमी. आणि त्याच्याने जवळपासच्या मदत करणाऱ्या टीमला, वैद्यकीय आणि पॅरामेडिकल टीमला लगेच माहिती मिळेल की एखाद्या माणसाला डायबेटिक असेल तर आम्ही पहिले लगेच शुगर लेवल टेस्ट करून त्याला शुगर तर कमी झाली नाही ना, कमात नाही असं बघू शकतो. किंवा एखादा हार्टचा पेशंट असेल तर लगेच हार्टची औषधं देऊ शकतो. एखाद्या पेशंटला ब्लड ग्रुप काय असेल कळलं तर कदाचित त्याचा तो महत्वाचा वेळ आहे 15 मिनिटं ब्लड ग्रुपिंगचा, तो वाचू शकेल आणि लवकरात लवकर रक्तस्राव होत असेल तर रक्त दिलं जाऊ शकतं. अशा प्रकारची प्रत्येकाने त्याचा अवेअरनेस वाढवला पाहिजे. कारण ज्या प्रकारच्या घटना घडतात सगळ्यांचीच मनं सुन्न झालेत, तर त्याच्यात निगेटिव्ह विचार न करण्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. वी ऑल शुड बी फूड डॉक्टर्स. चायनामध्ये फूड डॉक्टर्स ही संज्ञा आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकाला तिथे ट्रेनिंग दिलं जातं, खेडोपाडी. कारण खेडोपाडी डॉक्टर पोहोचू शकत नाही, तर प्रत्येकाला साधारण वैद्यकीय माहिती दिली जाते आणि त्यांना फूड डॉक्टर्स म्हटलं जातं. तर प्रत्येक नागरिकाने मला असं वाटतं फूड डॉक्टर्स व्हायला पाहिजे आणि आपण स्वतःला आणि बाजूच्या लोकांना मदत करू शकतो. बरोबर आहे सर. आपण रस्त्यांवरच्या अपघातांबद्दल बोललो, पाण्यात होणाऱ्या अपघातांबद्दल बोललो. आग लागल्यावर जसं आपण म्हणतोय की बिल्डिंग ला आग लागली किंवा गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन हल्ली त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि हे रोजच्या होणाऱ्या आता आपल्या रुटीन मधल्या आलेल्या घटना आहेत. तर नेमकं त्याच्याबद्दल ही नक्कीच दुर्घटना आहे, त्याच्याबद्दल आपण कसं सजग व्हावं आणि तशी घटना घडली तर आपलं काय मेजर असावं तेव्हा? आग लागल्यानंतर काय होतं, बऱ्याचदा शॉर्ट सर्किटमुळे किंवा आग लागल्यानंतर ज्या लोक मृत्युमुखी पडतात ते बऱ्याचदा लागण्यापेक्षा ते गॅसेस, टॉक्सिक गॅसेस, कार्बन मोनॉक्साईड किंवा धूर ह्याच्यामुळे सफोकेशन लोक मृत्यू पावतात. त्यामुळे आग लागली की बऱ्याचदा आजूबाजूचे दरवाजे, खिडक्या उघडे कराव्या आणि जिथे काही खिडकी असेल तिथे जाऊन मोकळा श्वास घेता येईल अशा ठिकाणी जावं. बऱ्याचदा कोंडून गेल्यामुळे मृत्यू होतो. त्याच प्रकारे गॅस सिलेंडरचा एखादा लीक झाला असेल तर कोणताही पंखा वगैरे चालू करायच्या ऐवजी पहिल्यांदा खिडक्या उघडावी, गॅस बंद करावा. आणि कारण जर तुम्ही बटन दाबलं लाईटचं किंवा पंख्याचं गॅस बाहेर काढण्यासाठी तर त्या स्पार्कने स्फोट होतो. गॅस पेटवल्यामुळे स्फोट होत नाही तर इलेक्ट्रिक स्पार्कमुळे बऱ्याचदा स्फोट होतो. तर गॅसचा थोडा जरी वास आला तर पहिला गॅस बंद करावा आणि आजूबाजूची खिडक्या उघडी करावी जेणेकरून गॅस बाहेर जाईल, पण पंखा लावायचा प्रयत्न करू नये. हा सगळ्यात मोठी चूक लोक करतात की पंखा लावून गॅस बाहेर जायचा विचार, त्या पंख्याच्या बटनाच्या स्पार्कने स्फोट होतो बऱ्याचदा. आपण अशी चर्चा सुरू ठेवणार आहोत, पण जसं आता अनेक अनुभव आहे, सगळ्यांच्या मनात एक धास्ती आहे, सगळ्यांच्याच मनावर आघात झालेले आहेत. तुमचेही अनुभव, तुमच्याही प्रश्नांची आम्ही वाट बघतो आहोत. त्याच्यासाठीचा नंबर पुन्हा एकदा सांगतोय 0226689204 या नंबरवर आम्ही तुमच्या प्रश्नांची, तुम्हाला आतापर्यंतल्या अनुभवांची आणि त्याच्यातून तुम्ही नेमके कसे बाहेर आलात किंवा तुम्ही एकमेकांना कशी मदत केलीत अशा अनुभवांची आम्ही वाट बघतोय. आणि टॉक टाइम मध्ये आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत, पण आता घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.